एक महत्त्वाची बातमी थोड्याच वेळात दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आहे। बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी उपस्थित राहणार नाहीये। ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची इंडिया आघाडीची मागणी आहे। विशेष अधिवेशन न घेण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे। तर नाशिकमधून महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार याबद्दल आता सध्या चर्चा सुरू आहे। फडणवीसांची भेट घेतलेले बडगुजर हे नाराज आहेत। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेण्यात आलं नाही असं थेट बडगुजर यांनी सांगितलंय। तर विलास शिंदे सुद्धा पक्षात नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। फक्त मीच नाही तर पक्षातले 10 ते 12 जण नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांच्या भेटीसाठी सुधाकर बडगुजर गेलेले होते आणि तेच बडगुजर आपण नाराज असल्याचं आज स्पष्टपणे सांगतात। दुसरीकडे विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदेंची उपस्थिती ही दोन दृश्य यावरूनच नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खंडार पडणार याबद्दल चर्चांना सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे गिरीश महाजन यांचं जे वक्तव्य होतं 8 दिवसात पहा काय होतंय ते कळेलच हे सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता आज थेट बडगुजर सुधाकर बडगुजर यांनीच आपण नाही तर पक्षात 10 ते 12 जण नाराज आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मात्र तुर्तासरी कोणताही विचार नसल्याचं सध्या बडगुजर सांगतायत। सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत आणि त्यामुळे आता ते भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत अशी देखील चर्चा आहे। तुम्ही नाराज आहात? मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत। जे संघटनात्मक बदल झालेत तेव्हापासून 10-12 लोक नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। तेव्हापासून अस्वस्थता आहे, परंतु त्यामध्ये सुधारणा करावी अशी अनेक वेळा मागणी पण झाली, पण त्यामध्ये अजून काही निर्णय झालेले नाहीत। त्यामुळे निश्चितपणाने नाराजी आहे, पण ते नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठपद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये, परंतु त्यांची नाराजी अनेक दिवसापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय। नाही असं आपण म्हणतायत, मग नेमकी नाराजी कोणावर आहे? थेट पक्षप्रमुखांवर आहे? नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। एकूणच ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करतायत, काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते।